वीट जशी भरपाळून निघते का नाही तसा इथला एक एक जण भरपाळून निघला पाहिजे तरच मी इथला राजा. इकडे तिकडे जरा बघतो गोरख अण्णा दिसला काय खरं नाही आपलं. आवडतं लवकर जाऊ तंबाखू खातो भरा नाही तर परत बॉब बोंबलं नावानं म्हणून तंबाखू खात बसलाय. आवडतो बाबा घ्या लागेल त्याला मालक आहे शेवटी. हे आवर रायच्या तू ये माझ्या संग चल. तू खाल्ल्याशिवाय मला करंट लागत नाही ग व्यवस्थित. तू आपली जान आहेस. बघू दे मला नको आता धावतो. ए इकडे जाऊन सांग जा त्या राणीला मी सांगल तसंच काम करायचं नाहीतर गोरख भाऊ ही वीट हातात आली माणूस कसा आहे कळत. कोण घर बांधतोय तर कोण कुणाच्या घराव गदा आणतोय आणि मी पहिल्या पॅटर्न मधला आहे. तुला कामगारांना राजा करायचा आहे ना खास तुझ्यासाठी झणझणीत भेट आणली. आमचं पाणी आमच्या घामाच्या हक्काचं. माणसं पाण्याने नाही न्यायासाठी जगतात. समजलं का. दरप्याडी तुला तवतो रे वाघा. गोरख तर किती दिवस चालणार. त्याचं सोडून ते माझी रुक्मिणी कुठे 12 महिने त्या विट्यात ढिगातच असते. कामात आहे म्हणते. विट्यात ढिगात रे. जा मी तिच्याकडे जाणार. राणी काय बोलायचं होतं का. नेहमीप्रमाणे संध्याकाळी देवळात. चालते. तुला एकदा लावलं बांधाय नाही. माझ्या हातून मी काय बी करू दे अगदी सुंदर होतंय तुझ्यासारखं. काय मग डोसक्यात वेळ घाली काम कर पहिला. माहिती सुस्त आहे. सॉरी लाडका काय पण सुस्त आहे काम कर. राणी तुझ्या केसांपेक्षा काही सुंदर नाही. पण या गजरालाही तुझी शोभाई. अय्या गजरा माझ्यासाठी. मी माझ्यासाठीच बांधला होता पण वाटलं तुला देऊ कारण त्या गजराला तुझ्यामुळे शोभा येईल. तुझं प्रेम आहे ना सुरुवातीलाच गोड नकोय तर याचा गोडवा शेवटपर्यंत असायला पाहिजे. बरं ऐक ना मी आज संध्याकाळी विठ्ठलाच्या देवळात जाऊन विठ्ठलाला नवस बोलणार आहे. तुझ्या कामातनं वेळ काढून तू पण येशील का. अगं हे काय विचारणं झालं. जसा पंढरीचा विठ्ठल विटेवरती उभा आहे ना तसा मी आयुष्यभर तुझ्या पाठीमागे उभा आहे. बरं जाते मी आता.
मला संध्याकाळी अजून आवरून मंदिरात यायचं आहे. ठीक आहे. लावून घ्या की बरोबर तुम्ही. मला सगळा माप घेतलीत ना सगळे. आवार ऐक बाटा बाटा. राणे तो जरा हळू काम कर. यांचं काय चाललंय बघा जरा. पॅडी लय भारी दिसतेस रे तू. सॉरी चुकलं माझं. कधी काम सांगितलं आणि वेळेवर केलं असं होतच नाही. त्या गोरखचं बरं कुत्र्यावणी काम करतोस. अहो त्यानंच गुंतवून ठेवलं होतं मला भट्टीत. मला भट्टीतनं बाहेरच निघाली ना. ते जाऊ सोडा. नवस काय बोला ते सांगा की. मी वय हा मी असं नवस बोलले की हे विठ्ठला, या भट्टीत आमची मजुरांची पिढीजात मेहनत आहे, आम्हाला न्याय मिळू दे. तू काय नवस बोललास? मी काय नवस बोललं ते माझ्या इट्यालाच माहित आहे. मी कसं माझं नवस सांगितलं, तू पण सांग की. अहो वेळ आल्यावर नक्की सांगेन. वेळी कुठली. शिवा तू किती पण गुलू गुलू कर, 4 पैसे टाकलं नाही राणी आपोआप माझ्याकडे येते.